श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज पवित्र श्रावणातील गुरुवार. आज मी तुझ्याशीच बोलायला थेट स्वर्गातून इथे उपस्थित आहे. बाळा, जे काही घडत आहे ते तुझ्या कल्याणासाठी, चांगल्या गोष्टींसाठी घडत आहे. विश्वास ठेव. माझा आवाज तुझ्यापर्यंत आला म्हणजे तुझ्या भाग्यात चमत्कार घडत आहे. होय, डगमगू नकोस, पुढे चालत राहा. कारण सर्व काही मनाप्रमाणे घडणारे आशीर्वाद तुलाच मिळणार आहे. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुलाच मिळणार आहे. गुरुवारी मी तुझ्या पाठीशी ठाम उभा आहे. तू जो प्रत्येक निर्णय करशील त्यात मी तुला साथ देईल, पुढं नेईल आणि तुझ्या अत्यंत त्रासदायक गोष्टींना संपवेल. जर तुझा विश्वास माझ्यावर संपूर्ण आहे तर आत्ताच या संदेशाला एक लाईक कर. जे काही हिशोब ठेवायचे ते देव ठेवतो. कारण कित्येक लोकांनी तुझं मन दुखावलेलं आहे, तुला त्रासात टाकलेलं आहे. त्या सर्व गोष्टींचा हिशोब घेतला जाईल. योग्य वेळ आली की सर्व काही घडणार आहे. अजिबात काळजी करू नकोस. धीर ठेव, संयम ठेव. नशिबाचे बंद दरवाजे मी उघडत आहे. तुझं भविष्य उज्ज्वल आहे. ते माझ्या हाती संपूर्णपणे सुरक्षित आहे. या महिन्यात हा पवित्र श्रावण मास तुझ्यासाठी सर्व काही सकारात्मक घेऊन आलेला पवित्र महिना आहे. या पवित्र महिन्यात तू केलेली शिवाची पूजा, देवादिदेव महादेवाची पूजा आणि जे काही संकल्प आहेत ते सर्व काही पूर्णत्वास जातील. बाळा, तू नशीबवान आहेस. म्हणूनच आजचा हा दिव्य पवित्र संदेश तू ऐकत आहेस. तुझ्यावर माझी कृपा निरंतर होत राहील. तुझ्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद देणारा हा दिव्य चमत्कारिक संदेश तुझ्याच पुढे का आला याचा प्रश्न तुला पडला असेल तर त्याचंच उत्तर देणारा हा दिव्य संदेश शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे ऐकत राहा. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला यातूनच प्राप्त होईल. मी तुझ्यासाठी जे काही करत आहे, घडवत आहे ते सर्वच तुझ्यासाठीच घडणारा आहे. तुझी इच्छा, अपेक्षा जपणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला मिळणार आहे त्या क्षणापासून समजून जा की तुझ्या मनात असणारा प्रत्येक प्रश्न माझ्यापर्यंत येऊन पोहोचतो. मी एक अथांग सागर आहे ज्यात तुझा तो प्रश्न येऊन पोहोचला आहे आणि इथून तुला लवकरच उत्तर देखील मिळणार आहे. तुझ्या स्वामी देवाच्या शक्तीवर आणि तुझ्या स्वामी देवाच्या आशीर्वादांवर, चमत्कारांवर तुझा विश्वास असल्यास होय देवा, माझा विश्वास आहे असे टाईप कर. बाळा, मी अनेकदा तुला अनेक रूपाने भेटतो, पण तू कधी त्याकडे लक्ष देतोस तर कधी दुर्लक्ष करतोस. आज देखील मी तुझ्याकडे आलो आहे. होय, पण तुझं लक्ष कुठे आहे? आज मी हा संदेश देत असताना तुला अनेक संकेते मिळू लागतील. त्या संकेतांना स्वीकार कर. कधीकधी तू त्यांना ओळखतोस आणि मग तुझं मन ठाम निश्चय करतं की स्वामी माझ्या अवतीभोवती आहेत. होय, आजही तसंच काही घडणार आहे. मी तुझ्या अवतीभोवतीच आहे. विश्वास ठेव, पुढे जा. कारण माझे आशीर्वाद तुझ्या जीवनाला पुढं नेणारे, तुला सकारात्मक बनवणारे आणि तुझ्या आयुष्याला ती सकारात्मक वळणे देणारा आहे. बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. या श्रावण मासात तुम्ही अत्यंत सुंदर इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळेच सकारात्मक राहा. पुढचं वळण तुमच्या आयुष्याला अधिक आनंद देणारं, तुमच्या भक्तीला फळ देणारं आहे. साक्षात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. माझ्यावर विश्वास असल्यास होय देवा, तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. दैवी शक्ती नेहमीच तुम्हाला उचलून धरते. तुमच्या सर्व काही प्रतीक्षांना संपवते, तुम्हाला उंचावते, तुमच्या आशीर्वादांना वाढवते. सकारात्मक व्हा, कारण मी तुमच्यासाठी ती सकारात्मकता देणारे आदेश घेऊन आलो आहे आणि संदेश घेऊन
आलो आहे. बाळा, जिथं श्रद्धा पूर्ण असते, विश्वास पूर्ण असतो, तिथं जळमट, जाळे आणि नकारात्मक गोष्टी राहत नाही. कारण विश्वासाने ती जागा अधिक स्वच्छ केली जाते. बाळा, मनातूनही त्याचप्रमाणे तुला काही विचार काढून टाकायचे आहे. कायमस्वरूपी ते तुझ्या दूर असले पाहिजेत. मी तेव्हाच तुझ्या पवित्र मनात प्रवेश करू शकतो. तुझं मन हृदय अथांग कर, कारण आता माझे आशीर्वाद तुला मिळत आहेत. डोळे मिटून शांत चित्ताने अगदी विचार कर की मी तुझ्या अवतीभोवती असताना तू माझ्याकडे काय मागशील. तर त्याचा विचार कर. मी काही क्षणे तुला देतो. त्यात विचार कर की तुला काय हवं आहे. जे काही मिळणार आहे ते सुंदर आहे, तुला अनुभवण्यासाठी आणि तुला आशीर्वादासाठी. बाळा, आज तू हा संदेश ऐकतानाच तुझ्यासाठी नामस्मरण कर, कारण नामस्मरण केल्याने, श्री स्वामी समर्थ म्हटल्याने तुझ्यातली पवित्रता अधिक जागृत होते आणि त्या पवित्रतेमुळे तुझं जीवन अधिक उंचावतं, भरभराटीकडे जातं. आज मी तुला सांगत आहे, तू जे काही कार्य करतोस त्यातूनच तुला उंच उठायचं आहे. होय, ती संधीही दिल्या जाईल, मिळेल. आताच सर्व काही घडेल असं नाही, टप्प्याटप्प्याने सर्व काही घडत जाईल. तुझ्या तक्रारी नष्ट होतील, तुला यश मिळू लागेल. तसतसं तू पुढं जाण्यासाठी तयार केल्या जाशील. आर्थिक सणसण भासत होती, ती आता हळूहळू दूर व्हायला सुरुवात झाली आहे. काही संधी अशा आहेत ज्या तुझ्या मार्गात तुला दिल्या जाणार आहेत. विसरू नकोस की देवाकडून आलेली संधी तुला मोठं बनवू शकते. होय, ते आशीर्वाद स्वीकार कर आणि पुढचं पाऊल टाकायला तयार हो. तुझं भविष्य माझ्या हाती सोपवून दे. निश्चिंत राहा, काळजीमुक्त राहा, कारण मी ते सर्व काही घडवून आणू शकतो जे तुला हवं आहे. देव म्हणतात, बाळा, या काळात तू जेव्हा कठीण काळात होता, त्या कठीण काळात तू कुणाचे टोमणे ऐकले आहेस, बोलणे ऐकले आहेस, म्हणून तुझे मन दुःखी झाले आहे. पण आज मी तुला सांगू इच्छितो की तू आता तुझे मन सात्विकतेने, श्रद्धेने परिपूर्ण कर आणि येणाऱ्या प्रत्येक समस्येसाठी मी तुला निराकरण देणार आहे. तुझ्या पाठीवर हात थोपवणार आहे. होय बाळा, मला माहीत आहे की तू ते कर्म करतोस जे शुद्ध आणि पवित्र आहे. तुझ्या कल्पनेच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तू प्रत्येक प्रयत्न करत आहेस. ते सर्व साध्य करण्यासाठी प्रयत्नरत आहेस. मला तुला मदत करायची आहे आणि या मदतीनेच तू पुढे जाणार आहेस. बाळा, डोळे मीट, काही वेळ शांत बस. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला लगेचच मिळालं नाही तरी काही काळात ते लगेचच मिळण्याची संधी तुला प्राप्त होईल. काही अंश देव कृपा करतो, पण तुम्हालाही कर्म करावे लागतात. घरातील कुठलीही व्यक्ती आजारी आहे का? जर तुम्ही हे लक्ष पुरवले किंवा कोण नाराज आहे का याकडे लक्ष पुरवले तर त्यांना आनंद देणे किंवा त्यांना त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवण्यासाठी तुम्हाला जे काही करता येईल ते तुम्ही करताना त्याच वेळेस समजून जा की देव तुम्हाला काही चिन्हे प्रदान करतो आणि लवकरच तुम्ही आरोग्य प्राप्त करू लागता. देव म्हणतात, बाळा, कधीकधी सकारात्मक विचार कर, सकारात्मक बोल. हे सुद्धा तुझ्यासाठी एक सकारात्मक औषध ठरेल. होय, कारण या औषधाची मात्रा वाढली तरी फरक पडत नाही. म्हणून हे घेत राहा. आयुष्यात घडणाऱ्या वाईट प्रसंगांना वारंवार आठवणे, नकारात्मक बोलणे, नकारात्मक विचारात राहणे आणि परत परत घरात त्याच गोष्टी काढणे हे थांबवा. कारण मी पाहत आहे, मी तुमच्या अवतीभोवती आहे, मी तुमच्या घरातच आहे. मला तुमच्या मनात आणि तुमच्या घरात प्रवेश देण्यासाठी तुम्हीच आमंत्रित केले आहे. जेव्हा स्वामी तुमच्याकडे येतात आणि तुमच्या समस्या सोडवू लागतात तेव्हा तुम्ही त्यांची उत्तरे स्वीकार करा. आजचा हा दिव्य पवित्र संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा. आजपासून तुझ्या जीवनात काही नवीन गोष्टी साध्य होणार आहे. होय, कारण त्या देव तुझ्याकडे पाठवतो. देव म्हणतो, तू जिंकण्यासाठी तयार असशील तर तुझे जिंकणे निश्चित आहे. पण तू आधीच जर तुझी हार किंवा जीत होईल की नाही या संशयात असशील तर ते तसंच राहील. बाळा, तेव्हा गोष्ट आहे
की तू काय विचार करतोस. जेव्हा सकारात्मक विचार करू लागशील तेव्हा यश तुझ्या जवळ अधिक प्रमाणात मिळू लागेल. नक्कीच तुला याचा अनुभव घ्यायचा आहे का? माझ्या क्षमतेवर विश्वास ठेव, कारण देव जे काही घडवून आणतो ते आपल्या प्रिय बाळांसाठी, बळकटीसाठी, वरदान देण्यासाठी आणि त्याच्या जीवन स्तराला उंचावण्यासाठी येतं. माणूस कधीकधी काही सूत्र बनवतो, पण ते चुकतात. सर्व काही चुकून जातं. मग पछताव्याशिवाय काहीही उरत नाही. ते सोडून दे, कारण ते तुझ्या हाती नाही. जिंकणं किंवा हरणं हे देखील तुझ्या हाती नाही. ते सर्व काही भगवंत पाहून घेतो. म्हणून ते सर्व भगवंतावर सोपवून निश्चिंत राहा. तुमच्या हाती फक्त प्रयत्न करणे आहे. मग प्रयत्न करत राहा. तुम्हाला नोकरी लागत नाही, प्रयत्न करा. तुम्हाला काम मिळत नाही, प्रयत्न करा. कारण मी त्या यशाच्या द्वाराकडे तुला नेऊन पोचवू शकतो. पण तिथे ठोठावणे, कार्य करणे, पुढील सर्व काही करणे हे तुझ्या हाती आहे. मी ते तुझ्यावर सोपवतो. तुझा निर्णय देखील मी तुझ्यावर सोपवतो. प्रकाशाकडे वाटचाल ही सावली आपोआप मागे पडते. तुझ्या घरात आज जे काही घडत आहे त्याला पाहून तू काही असं घाबरल्यासारखा वागू नकोस. कधी लोक काही ताणतणाव घेतात आणि आपसात संघर्ष करू लागतात. ते संघर्ष थांबण्यासाठीच नामस्मरण ही सर्वात मोठी किल्ली आहे. जर तू ती वापरलीस तर तुझ्यासाठी सर्व काही शक्य होईल. घरातले वादविवाद संपवण्यासाठी देवाकडे धाव घेण्यापेक्षाही देवाचे नामस्मरण करा आणि अधिक नामस्मरण केल्याने तुम्ही पाहाल की तुमची ऊर्जा पवित्र होत आहे. त्या पवित्र ऊर्जेमुळे तुम्ही तुमच्या सकारात्मकतेला आकर्षित करत आहात. घरानंतर तुझं शरीर देखील, मन देखील सुंदर असावं यासाठी प्रयत्न कर. विचार कर ते चांगलेच कर. शुभ बोल, कारण शुभ हे तुला सर्वत्र पाहिजे आहे. तुला प्रगती हवी आहे, तुला संवाद हवे आहेत, तुला गोडवा हवा आहे, तुला आनंद हवा आहे, तर तो इतरत्र शोधत बसू नकोस. सर्व काही तुला मिळणारच आहे. मी जे काही नवीन रस्ते तुला दाखवत आहे ध्येयपूर्तीसाठी, त्यावर चालत राहा, कारण तुझं ध्येय तुला हमखास मिळणार आहे. बाळा, आता तू अशा वळणावर आहेस जिथे सुवर्णकाळ सुरू होत आहे. तुझ्या जीवनातील जी आध्यात्मिक गती आहे, सर्व नशिबाचे टाळे जे बंद होते ते आता उघडले जातील. तू कम नशिबी नाही. स्वतःच्या नशिबाला वारंवार ठोठावू नकोस, नकारात्मक बोलू नकोस, कारण मी कित्येकदा पाहतो कुणीतरी रडत असतं, कुणीतरी नाव ठेवत असतं आणि नशिबाला दोष देत असतं. पण लक्षात घे, हे सर्व करणं बंद करा. शांत राहा, आनंदी राहा. तुमच्याजवळ जे आहे त्यात आनंदी व्हा. जे येत आहे ते स्वीकार करा आणि जे काही निघून गेलं आहे त्यासाठी समाधानी राहा. कारण तुमच्याकडून जे काही काढून घेण्यात आलेलं आहे ते तुमचं नव्हतंच किंवा ते तुमच्यासाठी नव्हतं असं समजून ते सोडून द्या. कधीकधी तुझ्यासाठी जे येतं ते थांबण्यासाठी येतं, ते प्रगतीसाठी येतं, तुला पुढं नेण्यासाठी येतं. तू तयार आहेस? काळजी कशाची? मी आहे ना प्रश्न सोडवायसाठी. तुझा स्वामी माऊली तुझ्यासोबत आहे. नेहमीच तुझे प्रश्न सोडवण्यासाठी तुझ्या पाठीशी उभा आहे. नेहमीच या संदेशांना स्वीकार कर. अपमान करू नकोस, कारण हा संदेश तुझ्यासाठीच पाठवण्यात आलेला आहे. तुला कधीकधी काही कमतरता जाणवतात, तर त्या भरून काढण्यासाठी मी आलो आहे. अरे, काही वेळ लागेल, पण त्या सर्व कमतरता भरून निघतील. तुझं जीवन उजेडात येईल, प्रकाशात येईल आणि माझा दिव्य प्रकाश तुला प्राप्त होईल. सर्वच काही शुभ घडणार आहे. तेव्हा तू तयार आहेस? जर तयार असशील तर होय म्हण. देवा, मी तयार आहे. त्या सर्व गोष्टींसाठी मी तयार आहे. हे स्वीकारण्यासाठी आशीर्वाद, चमत्कार स्वीकारण्यास मी तयार आहे असे टाईप कर. बाळा, वेदनेचे दिवस, वेदनेचे क्षण संपलेले आहेत. आता विचार करा तो आनंदाच्या बातमीचा, कारण आनंद तुमच्या मार्गात विखुरले जात आहे. तो सर्वत्र आहे. तो तुम्ही फक्त उचलायचा आणि तुमच्या जवळ घ्यायचा. होय, तुम्ही देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवता? जर तुम्ही देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवत असाल तर पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुढील 50 वर्षे तुझी आनंदात जातील. अडचणी नाहीशा होतील. सुख, संपन्नता, आनंद, प्रगती उत्साहाने आणि अधिक आशेने भरून जाईल. होय, कारण प्रगतीच्या नवीन दिशा
तुझ्यासाठी मी उघडत आहे. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण हा विलक्षण आहे, एका उंचीवर नेणारा आहे. त्या उंचीवर भरारी मारण्यासाठी तू तयार आहेस? जर तयार असशील तर होय म्हण. देवा, मला आशीर्वाद हवे आहेत, चमत्कार हवे आहेत. तर टाईप कर. बाळा, माझ्या डोळ्यात पहा. तुला ते प्रेम, ते आशीर्वाद मिळणार आहेत. तू जे काही शोधत आहेस तेच तुला मिळणार आहे. सर्व काही संघर्ष आता समाप्त केल्या जाईल. तुझं जीवन पुढील स्तरावर जाईल. तुला माझे अनुभव येतील. होय, मी तुझ्याशीच बोलत आहे. तुझा देव नेहमीच तुझ्यासाठी ते सर्व करतो जे तुला हवं आहे. तुझ्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करतो, तुला पुढं नेतो आणि तुझ्या सकारात्मक गोष्टींना अधिक सकारात्मक बनवतो. जर तू सकारात्मक विचार करून इथपर्यंत आला आहेस तर पुढील पाऊल टाक. बाळा, तुझं आरोग्य उत्तम होईल. पहिल्यापेक्षाही तुझ्या त्या आरोग्यात ज्या काही समस्या होत्या त्या संपवल्या जाऊन तू आता अगदी सुरक्षित असशील. बाळा, माझी मदत तुम्हाला दिवसातून कित्येकदा प्राप्त होत असते. हे संदेश देखील तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतात. त्यांना स्वीकार करा, कारण हे देखील तुम्हाला ऊर्जावान बनवतात, तुम्हाला सकारात्मक बनवतात आणि तुम्ही ते स्वीकार केल्यास तुमच्या जीवनातील नकारात्मक गोष्टी, नकारात्मक लोक आणि नकारात्मक घटना दूर होऊ लागतात. जसं हे घडत जाईल तसतसं तुम्ही माझ्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त कराल. आनंदाचे क्षण तुमच्या जीवनात भरून देण्यासाठीच मीच आज इथे उपस्थित आहे. तुमचे शत्रू तुमच्यापासून दूर जात नाहीत, तर ते दूर जाऊ लागतील. मी आज तुम्हाला आशीर्वाद प्रदान करतो की तुमचे शत्रू लवकरच तुमचा मार्ग सोडतील आणि अन्यथा निघून जातील. कारण आता तुमच्या मार्गात फक्त आनंद, सात्विकता, प्रगती आणि उन्नती असेल. तुम्ही जे काही कर्म करता त्यात तुम्ही आर्थिक संपन्नता आकर्षित करू पाहत आहात. तर लवकरच तुमचं जीवन अधिक आर्थिक संपन्नतेने परिपूर्ण करणारे, आशीर्वाद देणारा दिव्य संदेश तुम्ही ऐकत आहात. आनंद साजरा करा. तुझं नाव सगळीकडे आनंदाने घेतलं जात आहे. बाळा, बक्षीस आहे तुझ्यासाठी पुढील काळात. होय, हीच ती कष्टाची पावती आहे. तू अनेकदा काही कष्ट केले आहेस, कुणाला मदत केली आहेस, त्याचं चांगलं फळ तुला मिळण्याची ती सात्विक भावना तुझ्यात निर्माण कर. कारण आता ती शुभ वेळ आली आहे, जी जगाला तुला दाखवून द्यायचं आहे की या जगात तुझं स्थान आहे, तुझं नाव आहे. होय, तुझं आता जोमाने सुरुवात कर. जी काही सुरुवात करशील ती सर्व काही पुढे जाणार आहे. तुझ्या देवघरात, तुझ्या मनात आणि तुझ्या प्रत्येक कामात, तुझ्या प्रत्येक पावलासोबत तुझे स्वामी सतत तुझ्या वाटेवर आहेत. होय, लक्षात घे, मी तिथे उपस्थित आहे जिथे तू भय, भीतीने ग्रस्त होतोस. बाळा, मला तुझी मदत करायची आहे. ती स्वीकारण्यास तू तयार आहेस? मग आज आशा ठेव की मी तुला हसवायला आलो आहे, आनंद द्यायला आलो आहे. तुझ्या अपेक्षा पूर्तीसाठीच मी आज हा संदेश तुझ्यापुढं पाठवलेला आहे. तुझा शत्रू हरणार आहे, तूच जिंकणार आहेस. आज यश तुला मिळणार आहे. स्वामी माऊली तुमच्या आयुष्यात ते सर्व काही करत आहेत ज्यामुळे तुमचे प्रश्न सुटावे, तुमचा आदर वाढावा, मान सन्मान वाढावा, तुमचं आर्थिक संपन्नता वाढावी आणि तुम्ही पुढं जावे. यासाठीच भरभरून देण्यासाठी स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश एकाग्र मनाने स्वीकार केल्यास तुम्ही पाहाल की दैवी योजना, मार्गदर्शन, आशीर्वाद एक सोबत तुम्हाला या संदेशातून मिळत आहेत. काही वेळेस तुम्ही लक्षात घ्या की देव तुम्हाला मदतीचे अनेक मार्ग खोलून देतो. अनेक द्वारं तुमच्यासाठी उघडी असतात. तिथून मदत येत असते, ती स्वीकार करा. आनंदी व्हा, कारण देव तुम्हाला निवडतो त्या आशीर्वादांसाठी आणि केलेल्या चुकांसाठी क्षमा करतो. देव सर्वस्वी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो. देव आणि देवाचे कार्य अफाट अनंत ऊर्जेने भरलेले आहे. देव तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करतो. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुम्ही ऐकला आहात. तुम्ही भाग्यशाली आहात, कारण शत्रू तुमच्या मार्गातून निघून जातील, तुमची प्रगती होईल आणि तुम्ही पुढे जाल. एक एक करून दिवसेंदिवस तुमच्या समस्या संपत आहेत आणि त्या तुमच्या दृष्टिकोनातून निघून गेल्या आहेत असे तुम्ही एक दिवस पाहाल. कारण तुम्ही स्वामी नाम जप करत आहात, स्वामींवर विश्वास ठेवला आहे
आणि चांगले कर्म करत आहात. त्यामुळेच हे सर्व काही घडत आहे. जी काही गरज आहे ती स्वामींना सांगा, प्रार्थना करा, कारण स्वामी ती स्वीकारतात. तुम्ही धोक्यात नाहीत, तर तुम्ही आशीर्वादात आहात. होय, विसरू नका, देव तुम्हाला मदत करत आहे या संदेशाच्या माध्यमातून. म्हणूनच हा संदेश तुम्हाला निवडतो. तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्या आशीर्वादांसाठी तुमची निवड झाली आहे. देव तुम्हाला प्रकाशाकडे नेतो, देव विजय देतो आणि देव तुम्हाला जिंकवतो. जर तुम्ही स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश ऐकत आहात, तर तुमच्यावर देवाची कृपा निरंतर राहो. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो, हे स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी